कुपवाडमध्ये भीषण अपघात, भरधाव डंपरच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू, चालक फरार. सांगली जिल्ह्यातील कुपवाड सावळी मार्गावर आज एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह पसार झाला होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करून डंपर ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरू आहे. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विहानराजे मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली. मृतांमध्ये पंडित रंगराव पवार वय 45 राहणार तानंग आणि पांडुरंग लक्ष्मण कांबळे वय 42 राहणार सावळी यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवार आणि कांबळे हे दुचाकीवरून कुपवाड येथील मेनन पिस्टन चौकातून सावळीकडे जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर डंपर चालकाने वाहन न थांबवता तानंग फाट्याच्या दिशेने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू केला. तानंग फाटा परिसरात चालकाने डंपर रस्त्यावर सोडून उसाच्या शेतातून पळ काढला. दरम्यान आयुष हेल्पलाईन आणि जीवन रक्षक टीमच्या मदतीने जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. कुपवाड सावळी मार्गावरील या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतला असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कुपवाड पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फरार चालकाला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू.